बाळाचा जन्म होणे, मूलबाळ होणे, लेकरूबाळ होणे याबद्दल आपण थोडं बोलणार आहोत. तुम्ही बोलसाल लेकरूबाळ होणे, मूलबाळ होणे याच्यात काही एवढं विशेष रॉकेट सायन्स आहे का? आणि खरं आहे ते. मूलबाळ होण्यामागं, लेकरूबाळ होण्यामागं खरंच रॉकेट सायन्स नाही. पण जरी रॉकेट सायन्स नसलं तरी मूलबाळ होणे जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तितक्या प्रमाणात ते सोपं नाही आहे. आपल्याला लेकरूबाळ व्हायचं म्हणलं ना, अगदी सोपी गोष्ट आहे. तुम्ही म्हणसाल माणूस, बाई, पोरगा, पोरगी एक ठिकाणी आले की लेकरूबाळ होतं. पण ज्यायलं लेकरूबाळ होत नाही, ज्याईनं लग्न करून 10-10, 15-15, 20-20 वर्ष झाले, काही जोडप्याचं अर्ध आयुष्य गेलं, काही जोडप्याचं पूर्ण आयुष्य गेलं, पण लेकरूबाळ झालं नाही, मूलबाळ झालं नाही. अशा जोडप्याला विचारा की खरंच लेकरूबाळ होणं तेवढं सोपं आहे का? आपल्याला होईल, आपला जमजम वाडा पिकेले, आपल्या लागूच तितके लेकरं बाळं, नातुंड परतुंड सगळे आपल्या अंगणात खेळतायत, मांडीवर खेळतायत, खांद्यावर बसतायत, आपल्याशी गोष्टी गोड गोड गप्पा ठोकतायत. आपली नातवंड परतुंड, आपला वाडा भरला, आपलं मन खुश झालं. त्याच्यामुळं आपल्याला वाटतंय लेकरूबाळ होणं एवढं अवघड नाही. आणि लेकरूबाळ होणं अवघड नाही ही गोष्ट बरं ठीक आहे, काही हरकत नाही, अवघड नाही, सोपी आहे. आणि ती सोपी याच्यामुळं वाटते की लेकरूबाळ होणं, मूलबाळ होणं हा प्रकार फक्त मानव जातीतच आहे असं नाही. मूलबाळ होणं हा प्रकार जनावरांमध्ये, पक्ष्यामध्ये, पशुपक्ष्यामध्ये सगळ्याकडं हा प्रकार लागू आहे. प्रत्येकाकडून आपापल्या परीनं आपल्याला मूलबाळ होते. प्राण्याचं असेल त्याला बी त्यांच्या परीनं त्यांना बाळ होतात. माणसाचं असेल त्यांना त्यांच्या परीनं बाळ होतात. पक्ष्यांचं असेल त्यांना त्यांच्या परीनं बाळ होतात. बरोबर आहे. प्राणी मात्र असो, पशु पक्षी सर्वांसाठी मूलबाळ सहज तयार होते. माणसाची गोष्ट जर केली, पुरुष जातीची गोष्ट केली आपण तर सहज त्याला तयार होते. जनावराच्या बाबतीत, माणसाच्या बाबतीत, पण काही गोष्टी माणसाला लागून दिलेल्या आहेत, काही गोष्टी प्राण्याच्या बाबतीत लागू झालेल्या आहेत. प्राण्याच्या बाबतीत ज्याला त्याच जातीचं जोडीदार लागल, वाघाला वाघाचा जोडीदार लागल वाघीण, घोड्याला घोड्याचाच जोडीदार लागल घोडी, बरोबर आहे ना. हरणाला हरणाचाच जोडीदार लागल. प्रत्येक प्राण्याला आपापल्या जातीतला जोडीदार लागतो. तेव्हा कुठं त्याला अपत्य तयार होतंय, त्याला मूलबाळ तयार होते. बरोबर आहे का नाही. माणसाच्या बाबतीत तसंच होतंय, प्राण्याच्या बाबतीत तसंच होतंय. पण प्राण्यासाठी काही रूल नाहीत. प्राण्यासाठी रूल नाहीत, माणूस जातीसाठी ते रूल आहेत. कशा प्रकारचे रूल आहे बरं माणसासाठी? माणसासाठीचे रूल तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. माणसासाठीचे रूल, लग्न केल्यानंतर होणारं मूलबाळ आपल्याला अगोदरची गोष्ट करायची नाही. काही मुलं बाळ आता हे लग्नाच्या आधी होऊ राहिलेत. आपल्याला लग्नाच्या आधी होणाऱ्या मूलबाळाबद्दल बोलायचं नाही ना, आपल्याला काही गरज बी नाही. पण लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला मूलबाळ हे होतंच, आणि लग्न करणं हा हेतूच तो आहे. बरोबर ना. प्राण्यामध्ये कसं असतंय ना, एका दिवसामध्ये घोड्याला किती घोड्या भेटतील, वाघाला भेटतील ना वाघिणी, काळवीट जो असतो काळवीट त्याला भेटतील ना हरणा किती बी. बरोबर आहे. कुत्रं म्हणलं तर कुत्र्याला भेटतील ना किती बी कुत्र्या.
आणि त्याच्यामध्ये बंधन नसल्यामुळं एक कुत्रा कितीही कुत्र्या भोगू शकतो, एक बैल कितीही गायी भोगू शकतो, एक घोडा कितीही घोड्या भोगू शकतो. उदाहरणार्थ म्हणून सांगणं चालू आहे. असे जनावरं भरपूर आहे, आपल्याला मोजता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, इतके जगामध्ये जनावरं आहेत. प्रत्येकाची गोष्ट अशी, जे नर आला तिथं मादी आली. ज्या वेळेस नर मादी एका ठिकाणी येतात, त्याचा सहवास होतो आपल्या स्वतःच्या मर्जीनं. जो स्वतःच्या मर्जीनं सहवास होतो आणि त्या सहवासानंतर त्याला जे काही तयार होतंय नवबालक, बरोबर ना, ते नवबालक तयार होतंय, त्याला कुणाचंच नाव नसतंय. आता कुत्र्याला जर झालं, त्यानं कितीतरी कुत्र्यासोबत समागमन केलं, कुत्र्यासोबत झालेलं आहे, म्हणजे डुरू डुरू भक्कम पिल्ले झाले, हाय का त्याला नाव, मोठाले झाले, सोडून दिले. सगळ्या प्राणी मात्राच्या बाबतीत तेच आहे. जन्माला घातलंय, थोडं संगोपन केलंय, थोडं मोठं झालंय, दिलं सोडून. पक्ष्याच्या बाबतीत तीच गत. अंड्यापासून पिलं बनवली, छोटी छोटी पिलं द्यायची, छोटी छोटी लेकरं, ती पिलं बनवली, थोडी मोठी झाली, उडता येऊ राहिलं, स्वतःचं अन्न स्वतः टिपता येऊ राहिलं, स्वतःचं जीवन स्वतः जगायची हिंमत तयार झाली की दिलं सोडून. सर्व सोडून द्यायला जाते. पण माणसामध्ये ते तसं नाही. माणसामध्ये रूल रेग्युलेशन थोडे वेगळे. माणसामध्ये जीवन जगण्यासाठी काही अटी आहेत, काही नियम लावलेले आहेत. माणसामध्ये जे नियम लावलेले ते प्राणी मात्रामध्ये नाही. म्हणून आपल्याला हा विषय आलाय, हा विषय सांगायचा आहे की माणसाला, आपण थंबनेलला बघितलं ना, की नवरा आला बायकोच्या पोटी. खरं आहे का हे? नवरा बायकोच्या पोटी येऊ शकतो का? तुम्हाला ते सांगता येतंय का की नवरा हा बायकोच्या पोटी कसा येऊ शकतो? सांगा. मी तुमच्यासाठी 2 मिनिटं मौन ठेवतो की तुम्ही आठवा आणि सांगा कमेंट करून की दादा, बायकोच्या पोटी नवरा अशा अशा प्रकारे येतो. आठवा बरं एकदा, 2 मिनिटं उत्तर देण्यासाठी तुम्हाला. ज्यांना ज्यांना आठवलं असेल, ज्यांनी ज्यांनी कमेंट करून पाठवलं बी असेल, त्या प्रत्येकाला नमस्कार. काय आहे ना, माणसाला आणि बाईला ज्या वेळेस मूलबाळ होते, ज्या वेळेस ती माणसापासून बाई गर्भार राहते, प्राण्यासारखीच हा माणूस जन्मसुद्धा एक प्राणीचा आहे. त्याबद्दल आपल्याला थोडं सांगायचं आहे. आता आपला विषय सुरू होतोय की नवरा बायकोच्या पोटी कसा जन्म घेतो. विषय थोडा नवटा वाटतो का नाही? आपल्या माणूस जातीत असं आहे की नवरा हयातीत असताना बाईला किती लेकरं होऊ शकतात. खरं आहे ना? नवरा हयातीत असताना, नवरा जिवंत असताना त्या बाईला किती लेकरं होऊ शकतात, किती मुलं-बाळं होऊ शकतात. आपण मुलगा आणि मुलगी असं डिवायडेशन करत नाहीये, असं काही सांगत नाहीये. पण नवरा जिवंत असताना त्या बाईच्या जातीला कितीही लेकरं होऊ शकतात. पण नवरा का एकदा मेला, लग्न झालेलं आहे, नव दाम्पत्य लग्न झालंय, नवी जोडी आहे, काही वर्षात त्याला फुलायचा वेळ येतोय, फळं लागायचा वेळ येतोय. पण काही काही गोष्टी अशा घडतात, मग कोणी म्हातारपणात मरतंय, कोणी नवट्यापणात मरतंय, कोणी नैतरपणात मरतंय. मरण धरण कोणाच्या हाती नाही. आम्ही कधी मरणार आहेत, हे कधी मरणार आहे, हे कधी मरणार आहे,
कोणाला सांगता येणार नाही. पण मृत्यू आल्यानंतर मात्र त्या बाईला मूलबाळ होत नाही. आणि जर कोणी कोणाच्या पोटी यायचं असन तर त्याला पहिलं मरावं लागतंय. त्याला पहिलं मरावं लागतंय आणि मेल्यानंतर मग तो कुणाच्या तरी उदरामध्ये, कुणाच्या तरी पोटामध्ये कुठंतरी तो जन्माला येतो, जन्म घेतो, त्याच्या पोटी येतो. आपल्या मानव जातीत तसं आहे. प्राणी मात्र प्राण्याच्या जातीत तसं नाही की हा त्याच्या पोटी आला आणि तो त्याच्या पोटी आला. ते प्राण्यात नाही, पण माणसात चालतं. माणसात सर्रास तुम्ही पहा, कोणी सांग हा त्याच्या पोटी आलाय, तो त्याच्या पोटी आलाय. ह्या गोष्टी आपल्या मनुष्य जातीमध्ये चालतात. आजचा विषय तोच आहे आपला, की नवरा आलाय बायकोच्या पोटी. येऊ शकते, पण इथं आलंय. तुम्ही हो म्हणसाल किंवा नाही म्हणसाल, पण इथं नवरा बायकोच्या पोटी कसा येतोय? कसा येतोय बरं? आपण तेच विचार करूया. ज्या वेळेस या बाईचा नवरा मेला, जवरक तिच्या कपाळाला कुकू आहे, तिचा नवरा जिवंत आहे, तोपर्यंत तिला आपण पहिल्यानंच सांगितलंय की तिला लेकरू बाळ होऊ शकतंय. लग्न झालेली जोडप्याची गोष्ट चालू आहे. बरं, तुम्ही त्या पाठीमागचा विषय सोडून द्या. लग्न झालेल्या अगोदरच्या गोष्टी आपल्याला घेणं देणं नाही. आपण लग्न झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. लग्न झाल्यानंतर त्या दोघा नवरा बायकोला, त्या मुलाला मुलीला, त्या पती पत्नीला लेकरू बाळ होतात. पण एखादा मुलगा जर मेला, ज्याचं लग्न झालंय ते, किंवा एखादा जवान मेलाय, किंवा एखादा म्हातारा मेला, पण त्यो मेला पण त्याच्या बायकोला दिवस. तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. त्यो तर मेला, पण त्याच्या पत्नीला, त्याच्या बायकोला, त्याच्या घरधनीला दिवस, महिना, 2 महिन्याचा गर्भ. किती ठिकाणी असा घटना घडतात की बाईला दिवस येत आणि नवरा मेला. 1 महिन्याचा गर्भ आहे, 2 महिन्याचा गर्भ आहे, बाईच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि नवरा मेला. नवरा मेला म्हणून बाई काही स्वतः सरणावर जात नाही, ती काही त्याच्या मागं जीव देत नाही, किंवा तिनं नाही जरी जीव दिला तरी ती आपल्या गर्भाचा नाश करत नाही. नवरा मेलाय ना, ठीक आहे, त्यो मेलाय ना, आता माझ्या उदरामध्ये जो मुलगा आहे ना, त्याच्या संगतीनं, त्याच्या साथीनं राहील मी. करतात ना असा बाया विचार. आपण बी बायाला सांत्वनासाठी, एक आधार द्यायसाठी सांगतो ना, बाई हाय ना लेकरू, हाच तो समज, हाच तो नवरा त्योच आहे, तो मुलगा त्योच आहे, तो पालन करता त्योच आहे, तो देणं करता त्योच आहे, सर्व अधिकार त्योच आहे, त्याला सांभाळ. त्योच उद्या मोठं होऊन तो या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल. आपण कितीतरी ठिकाणी जर गेलो तर आपल्याला हे सांगावं लागतं की बाई आपल्या लेकराकडे ध्यान दे, आपले लेकरं सांभाळ. जो व्यक्ती गेलाय ना, त्या व्यक्ती याच्यापासून तुला सर्व काही आनंदाचे दिवस, फलायचे दिवस याच्यापासून तयार होतील. तो गेलाय, तो रडू नको. तू आता तो गेलाय, जाऊ दे. आपल्या लेकराकडे पाय, ह्या लेकराला आधार दे. उद्या हे मोठे होणार आहेत आणि तुला या इच्छा आधारानं राहायला भेटणार आहे. उद्याचं तुला सुख ह्या लेकराकडून भेटणार आहे. आपण सांगतो ना, त्यातलीच ही गत आहे की जर नवरा मेलेला आहे, बाईला दिवस आहे, तिचा तो डिलिव्हरीचा काळ येईपर्यंत ती बिचारी तेवढा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बाळंत होते. ती बाळंत झाल्यानंतर लेकरू स्टेप बाय स्टेप मोठं होत चालतंय. दिवसाचं, 2 दिवसाचं, महिन्याचं, 2 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं, असं ज्या वेळेस लेकरू वाढत जाते, त्या टायमाला कोणीतरी सांगतंय, अगदी बापावर दिसतो तसं तर लहानपणापासून 5व्या
दिवसापासूनच बाया वळखायला सुरुवात करतात. पाहिलं एखादी म्हातारी बाई असेल चांगली शहाण्या सुरत्या बाया आपल्या ज्या येतात ना बाळातीन झाल्यावर भेट द्यायला लेकराला, पाहिल्याबरोबर सांगतात अगदी त्याच्यावरच दिसतोय. पोरगा अगदी बापावर गेलाय, बापाचाच तोंडातून पडला की काय, त्यो मेला न हा जन्माला आला की काय. आणि कितीतरी वेळेस बाया बोलतात की पायी त्यो मेलाय मरू दे, तुया पोटी जन्म घेतलाय. मेलाय मरू दे पण तुया पोटी त्यानं जन्म घेतलाय, आता याला सांभाळ, तुला अजूनही दिवस आठवू देणार नाही. याचं संगोपन चांगलं कर, हा कोणी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या सुखात दुःखात वाटेदारी झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं दुःख हा जाळून टाकन, पळवून लावन, दुःखाचा दिवस तुया नशिबात येऊ देणार नाही. अशा कितीतरी आपल्या बाया समजून सांगतात. त्या लेकराला पाहिल्यानंतर त्यातलाच आजचा विषय, त्यातलीच आजची गती की बाई दादा नवरा मेला पण बायकोच्या पोटी आला. ह्या बाया म्हणतात अशातला हा विषय. नवरा मेला, त्या बाईला गर्भार बाई, नवरा मेल्यानंतर तिची नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर, तिला नंतर बाळ झाल्यानंतर तिच्या बाळाकडं पाहून या आपल्या बाया गावातल्या शेजारच्या पाजारच्या भीती शेजारच्या गल्ली बोळातल्या ज्या वेळेस पायाला येतात, 5वीच्या कार्यक्रमात येतात, 12दीच्या कार्यक्रमात येतात, 6व्या महिन्याच्या कार्यक्रमामध्ये येतात आणि त्या मग सांगतात हा तुझ्या नवऱ्याच्या तोंडातून पडल्यासारखा आहे. अगदी त्यो जरी गेला ना तरी हा त्या ठिकाणी पायावर पाय ठेवून जन्म घेतलेला आहे. हा तो नवरा तो या पोटी आलेला आहे. विषय हा आहे. विषय काही एवढा गंभीर नव्हता, काही मोठा नव्हता आणि पाहिजे तितका छोटा बी नव्हता. पण तरी एक जे पाहिलं, जे दिसलं समाजामध्ये, जे जे चांगलं असेल, जे जे वाईट असेल, जे जे वाईट असेल ते ते आपल्याला घेणं देणं नाही. पण थोडं मनाला चांगलं जरी वाटलं, मनाला वाटलं की चला आपल्याला पटलं, आपण आपल्या बंधू भगिनीला सांगायला पाहिजे, आपण आपल्या मंडळीच्या कानावर घालायला पाहिजे, त्याला पण माहिती व्हायला पाहिजे की नवरा बायकोच्या पोटी कसा येतो. बरोबर ना? चला मित्रांनो, नवरा बायकोच्या पोटी कसा जन्म घेतोय, बायकोच्या पोटी कसा येतोय, हा एक छोटासा विषय मी तुमच्या समोर मांडला. हा छोटा विषय तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करून अवश्य सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर मित्राला शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला आवर्जून मात्र सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.